श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय राम, श्री राम जय राम, जय राम। सुनो सुनो अतिथिगण, सुनो सब सज्जन, हम जनक राज की वंशावली सुनाए रहे। छोटे से मुख से, छोटे से मुख से बड़ों बड़ों की गौरव गाथा गाए रहे। सुनो सुनो अतिथिगण, इन जनक राज के पुरखों में निम आए, निम के मंथन से मिथिल महासुत पाए। महाराज मिथिल से मिथिला नाम पड़ा है, फिर आगे क्रम जनकों का बहुत बड़ा है अर्थ जनक का, है अर्थ जनक का। पिता सबिन से स्नेह पिता का पाए रहे। सुनो सुनो अतिथिगण, सुनो सब सज्जन, हम जनक राज की वंशावली सुनाए रहे। सुनो सुनो अतिथिगण, महाराज महारोमा फिर यहाँ पधारे। सुत उनके स्वर्ण रोमा थे सबके प्यारे। ऋण भूप हृष्वलोमा का कौन चुकाए, उन्हीं से हमने जनक हमारे पाए। महाराज विदेह, महाराज विदेह, सुकृत्यों से निज कुल की कीर्ति बढ़ाए रहे। छोटे से मुख से, हम छोटे से मुख से बड़ों बड़ों की गौरव गाथा गाए रहे। सुनो सुनो अतिथिगण, जनक विदेह की पुत्री सीता, लक्ष्मी रूपा परम पुनीता। सिया है तू प्रण जनक जो ठाना, सावधान होई सुनहु सुजाना। स्वयंवर समारंभ सुरू होता है। आम्ही सर्व राजांना त्यांच्या पराक्रमाचे, आपल्या बलाचे, शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहोत।
हे माता गौरी, आम्ही रघुवीर व्यतिरिक्त इतर कोणासोबतही विवाह करू इच्छित नाही. केवळ रघुवीरांनी शिवधनुष्य उचलावा. आमच्यावर ही कृपा करा. जनक राज का प्रण सुन आए, सिया प्राप्ति को सब ललचाए. एक चंद्र अनगिनत चकोरा, कसके कमर चले धनु ओरा. शिव धनुष कैलाश जैसा भारी, ये शिव धनुष पहाड़ जैसा भारी. जो उठा ले ऐसा कौन बलधारी, जो उठा ले ऐसा कौन बलधारी. आए बड़े बड़े शूर, अभिमान में चूर. आए बड़े बड़े शूर, अभिमान में चूर. हाके बड़ी बड़ी डींग, सच्चाई से कोसों दूर. कोई जीत का दिखे ना अधिकारी, हो शिव धनुष पहाड़ जैसा भारी. जो उठा ले ऐसा कौन बलधारी, जो उठा ले ऐसा कौन बलधारी. तमक ताक तक शिव धनु धरही, उठई न कोटि भांति बलु करही. जिनके कछु विचारु मन माही. चाप समीप महीप न जाही. ये है अपने नगर के राजा, जग में इनकी कीर्ति अपार. ये है अपने नगर के राजा, जग में इनकी कीर्ति अपार. शिव का धनुष उठाने आए, उठे नहीं अपना ही भार. शिव का धनुष उठाने आए, उठे नहीं अपना ही भार. तन में जितनी शक्ति नहीं है, उससे कहीं अधिक हुंकार. शिव का धनुष यूं चले उठाने, जैसे हो फूलों का हार. शिव का धनुष यूं चले उठाने, जैसे हो फूलों का हार. हो सन्मुख धनुष के आए, हो शक्ति प्राणों की लगाए.
के आए, शक्ति प्राणों की लगाए, शिव धनुष उठे ना अपयश ही उठाए, इन पे सभा हंस रही सारी, हो शिव धनुष पहाड़ जैसा भारी, जो उठा ले ऐसा कौन बलधारी, जो उठा ले ऐसा कौन बलधारी। किती शक्तिशाली, किती बलशाली, किती महावीर राजांनी प्रयत्न केला, परंतु कुणीही शिवधनुष्य उचलू शकले नाही. मी तर आधीच म्हणाले होते, महाराज जनक यांनी असा प्रण करायलाच नको होता. मालविका क्रोधित का होतीये उर्मिला? हे तर प्रमाणित आहे. प्रत्यंच्या चढवणं तर दूरच आहे, अजून कोणी शिवधनुष्य उचलूही शकलं नाही. हे गौरी, तुम्ही आमचा विश्वास दृढ केला आहे. तरी देखील जेव्हा एखादा राजा धनुष्य उचलण्यासाठी येतो, आम्हास साशंक वाटू लागते. आम्हास क्षमा करा माता, पण आम्ही काय करू? का आमच्या मनात असे विचार येत आहेत? जर कोणी दुसरे, तुम्ही रघुवीर श्रीरामांना प्रेरित करा ना, की त्यांनी शिवधनुष्य उचलण्यासाठी त्वरित यावे. कृपा करा माता, कृपा करा. यापुढे आम्ही नाही बघू शकत. ताई, असे प्रत्ययास येत आहे की मिथिला नरेशांचा प्राण पूर्णत्वास येणार नाही. का निराश होत आहात तुम्ही? हे दृश्य बघून आमची कन्या सीतेच्या भविष्यावर अन्याय होत आहे. जर मिथिला नरेशांचा प्रण पूर्ण नाही झाला आणि एकही राजा धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवू नाही शकला, याचा अर्थ आमची सीता आजन्म कुमारिकाच राहील का? शुभ शुभ बोला ताई. आता उठा रघुनंदन, उठा. शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवून आमच्यावर कृपा करा. आम्ही हतबल आहोत जानकी. पिताश्रींनी आम्हास गुरुश्रेष्ठांना समर्पित केले आहे. आम्ही त्यांच्या आज्ञेत आहोत म्हणून मर्यादा पार करू शकत नाही. जोपर्यंत गुरुश्रेष्ठ आज्ञा करत नाहीत, आम्ही शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवण्यासाठी उठू शकत नाही. राम, या स्वयंवराद्वारे मी या विश्वाला हे सांगू इच्छितो की तू सर्वश्रेष्ठ आहेस. आमची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्ती तुझ्या प्रभुते आणि वीरतेबद्दल जागरूक असावा. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला त्याचं बल पणाला लावू दे. सीता तुझीच आहे हे मलाही ठाऊक आहे, आणि तुला देखील. हे शिवधनुष्य जेव्हा सर्वांचा अहंकार मोडीस लावेल, त्यावेळी मी तुला अनुमती देईन. तोपर्यंत तू आणि देवी मनुष्य रूपात प्रेमलीला करत राहा. हा आमचा अपमान आहे. सत्यवचन आहे. संपूर्ण सभेत आमचा अपमान केला जात आहे. हा अपमान आहे. तिथेच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा, तिथेच थांबा.
आमच्या अटीची थट्टा करू नका. आम्ही आमच्या पुत्री सीतेकरिता पराक्रमी स्वामीची कामना केली. त्यात वावगे काय आहे? आम्ही काय अनुचित विचार केला? प्रत्येक पित्याची ही इच्छा नसते का की त्याच्या पुत्रीला पराक्रमी स्वामी मिळावा, बलशाली स्वामी मिळावा? याच विचाराने आम्ही मैथिलीचं स्वयंवर ठेवलं आहे. आणि या स्वयंवरात 10 दिशांनी राजा आले, वीर आले, महावीर आले, देवता सुद्धा आले आणि राक्षसी मनुष्य रूप धारण करून इथे आले. परंतु महादेव शिवशंकरांचं धनुष्य कोणीही उचलू शकलं नाही. प्रत्यंचा चढवणं तर दूरची गोष्ट, कोणी हे शिवधनुष्य त्याच्या स्थानापासून हलवू देखील शकलं नाही. आम्हास या गोष्टीचं दुःख आहे आणि आम्ही विचार करतो आहोत. हा विचार चुकीचा देखील नाहीये की आमची पुत्री सौंदर्यशाली सीतेला प्राप्त करणारा, विजयश्री आणि कीर्तीवर आरूढ होणारा महावीर परमपिता ब्रह्मदेवांनी बनवलाच नाहीये. आम्ही हे स्वीकार केला आहे. आमच्या पुत्री सीतेच्या प्राक्तनात परमपित्या ब्रह्मदेवांनी विवाह लिहिलाच नाही. जर आम्हा असे ठाऊक असतं की या पृथ्वीवर वीरांची संख्या 0 आहे, तर आम्ही पवित्र शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याची अट घालून उपवासाचे कारण बनलो नसतो. परंतु हे आता सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट दिसत आहे की या पृथ्वीवर शूरवीर शिल्लक नाही. महाराज जनक, महाराज जनक, महाराज जनक, महाराज जनक. महाराज जनक, तुमचं असं विचलित होणं स्वाभाविक आहे. परंतु विचलित अवस्थेत तुम्ही असे उद्गारणे योग्य नव्हते की या पृथ्वीवर वीर शिल्लक नाहीयेत. कारण तुमच्या या स्वयंवर सभेमध्ये रघुकुल शिरोमणी श्रीराम बसले आहेत. ज्या समाजात रघुवंशींची विजयगाथा, शौर्यगाथा ऐकवणारी विजय पताका सतत फडकत राहते, त्या समाजात असे वचन उद्गारण्याचे धाडस कोणीही करत नाही महाराज. कारण प्रत्येक रघुवंशी धैर्य, वीर, शौर्य, पराक्रम, बल आणि वीरता आणि शक्तीचा प्रतीक आहे. तुम्ही विवंचनेत आहात या शिवधनुष्याबद्दल. परंतु महाराज, मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की रघुकुल शिरोमणी श्रीराम ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलू शकतात. सुमेरू पर्वताला सहजपणे कापू शकतात
आणि तुम्ही तुमचा प्राण त्याग करण्याचा विचार करत आहात. महाराज, नाही तुम्हाला प्राण त्यागण्याची आवश्यकता आहे, नाही तुमचे प्राण, कारण तुमचा प्राण इथे आहे आणि या प्राणाचे प्राण तिथे आहेत. उर्मिला, तुझे प्राण कुठे आहेत? कदाचित तिथेच तर नाही. लक्ष्मण, इकडे ये, बस. क्षमा असावी भ्राताराम, परंतु मी तुमचा अपमान सहन करू शकत नाही. लक्ष्मण, शांत इथे ये. स्थान ग्रहण कर. उठ राम आणि शिवजींच्या या महान धनुष्यावर प्रत्यंचा चढाव. महाराज जनक यांची शंका दूर कर. त्यांना तुझी योग्यता सिद्ध करून दाखव. उठ. जय श्री